नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे आता डॉक्टर रागिनीला चेक करून निघून गेलेले असतात. तिला इंजेक्शन वगैरे देऊन झालेलं असतं. त्यानंतर इथे आकाश विचारत असतो, आत्या तू ठीक आहेस ना, तुला बरं वाटतंय ना आता? तेव्हा इकडे पौर्णिमा म्हणत असते की हो, आता त्या शुद्धीवरती आल्यात म्हणजे त्यांना बरंच वाटत असेल, हो की नाही? तेव्हा इकडे रागिनी पौर्णिमाकडे आता बघायला लागते. तेव्हा इथे भूमीसुद्धा पौर्णिमाकडे बघत असते, कारण पौर्णिमाच्या बोलण्याचा टोन थोडासा वेगळाच असतो, जेणेकरून तिला ती टोमणा देऊन बोलत असते. तेव्हा इकडे आजी म्हणत असते की देवाचे खूप खूप आभार की तू अगदी व्यवस्थित आहेस, नाहीतर तुला काही झालं असतं तर आम्ही काय केलं असतं, आम्हाला तर काही कळलंसुद्धा नसतं. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, आकाश अरे ती माणसं खरंच खूप क्रूर होती. तेव्हा पौर्णिमा पुन्हा म्हणते, हो ना, तुम्हाला किडनॅप केलं म्हणजे म्हणजे खूपच जास्त क्रूर असणार, हो की नाही आई? त्यांनी तुम्हाला खूप त्रास दिला का? तुम्हाला मारलं का खूप? ती लोकं खूपच जास्त वाईट होती का आई? असं इथे पौर्णिमा विचारत असते. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की हो ना रे आकाश, ती खूपच जास्त क्रूर माणसं होती. तेव्हा पौर्णिमा म्हणते, पण आई त्यांनी तुम्हाला किडनॅप का केलं? तुम्हाला कुठे घेऊन गेले होते ते? तेव्हा भूमी म्हणते, हो ना, त्यांनी तुम्हाला कशासाठी किडनॅप केलं होतं? असं काय आम्हाला कळलंच नाही. म्हणजे आम्हाला खंडणीसाठी फोन वगैरे काहीच आला नाही. तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते की आकाश आता नका काळजी करू, आता मी ठीक आहे आणि तुम्हाला सगळ्यांना बघितलं ना, आता खरंच मला बरं वाटतंय. तुम्हाला सगळ्यांना मी डोळे भरून बघितलं. मला तर असं वाटत होतं की मी तुम्हाला कधी पुन्हा भेटते की नाही, पण आपली भेट झालीच. तेव्हा इकडे रागिनी आता सगळं काही तिला आठवतं, म्हणजे कशा पद्धतीने तिने इकडे त्या बाळूला हाताशी घेऊन सगळा प्लॅन केलेला असतो. ती इथे बाळाला म्हणालेली असते की हे बघ, एक काम करायचं, मला किडनॅप करत असताना ना, तो केळीवाला आणि चहावाला इथे दर दिवशी असतात. तेव्हा त्यांचं इथे येण्या जाणाऱ्यांकडे अगदी व्यवस्थित लक्ष असतं. तेव्हा त्यांना हाताशी घ्यायचं आणि बरोबर त्यांच्या समोरच मला किडनॅप करायचं, म्हणजे अगदी खरं वाटलं पाहिजे आणि आजूबाजूच्या लोकांना तर ते खरंच वाटणार. पण त्या दोघांना आपली मदत करायची आहे, पोलिसांना स्टेटमेंट द्यावं लागेल, म्हणून त्यांना हाताशी धरायचं आणि कांगावा करायला सांगायचं. तेव्हा इकडे त्यानंतरला मार्केटमध्ये मी पळून जात असतानाच तुम्ही मला किडनॅप करायचं आणि जे गोडाऊन मी सांगितलं आहे, त्या गोडाऊनच्या इथे नेऊन मला तुम्ही डांबून ठेवायचं. आलं लक्षात? ठरल्याप्रमाणे सगळं करशील ना? अजिबात गडबड करायची नाही. तेव्हा बाळा म्हणतो, मॅडम तुम्ही काळजीच करू नका, काम झालंच म्हणून समजा. अशा माणसांना हाताशी धरतो ना, की ते इथून आता दर वेळेला जात असतील, येत असतील, अशा ओळखीच्याच माणसांना हाताशी धरतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता इथून एक माणूस जात असतो. तेव्हा बाळ्या तिथे थांबलेला असतो आणि ती बाई ज्यांनी इथे भूमी, आकाश आणि गायकवाड सरांना सांगितलेलं असतं की ती या रस्त्याने जाते आणि येते आणि रागिनीलासुद्धा त्या गोडाऊनच्या दिशेने घेऊन गेलेले असतात, हे सुद्धा ती बाईच सांगते. पण त्या बाईला पैसे दिलेले असतात ते बाळ्याने काम करण्याचे. ते म्हणतात की एक काम कर, तू कामाला जाऊ नकोस आज. आता इथे जे काही घडेल ना, ते तू डोळ्यांनी बघ. तुला बघायला का सांगतोय? म्हणजे तुला खोटं बोलण्यासाठी तुझे घाबरशील ना, तुझे शब्द अडखळतील, ते अडखळणार नाही. इथे आता जे काही घडेल ना, ते तू सगळं डोळ्यांनी बघ आणि तसं स्टेटमेंट तू पोलिसांना दे. कळलं का तुला? तेव्हा ती म्हणते की हो ठीक आहे, कळलं. आणि त्या मुलीलासुद्धा आता झाडाच्या मागे लपून बसायला या बाळाने सांगितलेलं असतं आणि त्यामुळे इथे आता दिलेली जबाबदारी त्याने अगदी व्यवस्थितरित्या पार पाडलेली असते. कारण ठरल्याप्रमाणे केळीवाल्याने, त्याचबरोबर त्या चहावाल्याने आणि इथे नेहमी आता त्या दिशेने कामाला जाणाऱ्या त्या बाईलासुद्धा त्याने पैसे दिलेले असतात. सगळ्यांना इथे मॅनेज केलेलं असतं आणि त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, रागिनीने हे सत्य काही आता कुणाला सांगितलेलं नसतं. जेव्हा इथे भूमी विचारते की आत्या सांगा ना, तुम्हाला किडनॅप का केलं होतं? नक्की त्यांचा हेतू काय होता? रागिनी म्हणते, नाही माहिती मला. खूपच जास्त क्रूर माणसं होती. मी सांगते ना, मला काही कळलंच नाही. आकाश, अरे आपला सगळा माल चोरीला गेला. तू सुद्धा प्रयत्न करत होतास. मी पण माझ्या परीने प्रयत्न करत होते की ते आपला माल सगळा मिळवण्याचा. म्हणून मी काही ट्रकवाल्यांकडे गेले. अरे त्या ट्रकवाल्यांनी काय केलं माहिती आहे का? अरे मला त्यांनी इथे मारलं. त्यांनी मला किडनॅप करायचं ठरवलं. मी तिथून पळ काढला आणि पळून कशी तरी मार्केटमध्ये आले. त्यानंतरला मला काही माहिती नाही, कारण त्यांनी माझ्या डोक्यामध्ये काळी पिशवी टाकली आणि त्यांनी मला गाठलंच आणि गाडीमध्ये कोंबलं रे, मला कोंबलं.
गाडीमध्ये कोंबून ते लोक मला एका विचित्र ठिकाणी लांब घेऊन गेले आणि कुठेतरी त्यांनी मला डांबून ठेवलं. मला कळलंच नाही आकाश की त्यांनी माझ्याबरोबर असं का केलं रे. खूप मारलं मला, खूप मारलं. तेव्हा इथे मला पण असं वाटलं होतं की कदाचित मला किडनॅप वगैरे करून त्यांना खंडणी वगैरे मागायची असेल, पण तसा त्यांचा हेतू नव्हता. त्यांना मी बघितलं होतं ना, तेव्हा त्यांना असं वाटलं की मी त्यांच्याकडे माळ मागितला. त्यांनी देण्यासाठी नकार दिला, पण मी तरीसुद्धा हार मानली नाही. मी तिथे हट्ट करत राहिली की आमचा माल आत्ताच्या आत्ता परत करा आणि मी कदाचित तुम्हाला कुणाला काही सांगायला नको म्हणूनच त्यांनी मला किडनॅप केलं असेल आणि म्हणूनच ते पुन्हा तिथे आले नाही. मला मारलं आणि ते लोक कुठेतरी निघून गेले होते. तेव्हा रागिनी म्हणत असते की त्या लोकांनी कदाचित त्यांना असं वाटलं मी ती बातमी पोलिसांपर्यंत पोहोचवेन, म्हणून तर ज्या वेळेला मी तुम्हाला फोन करण्याचा प्रयत्न केला मार्केटमधून, त्यावेळेला माझ्या फोनला रेंजच नव्हती. त्या ठिकाणी फोन माझा बंद पडला होता. आणि इकडे तर रागिनी काय करते प्रेक्षकांनो, स्वतःच इथे दांडकाने स्वतःच्या हाताला डोक्याला जोरात मारून घेत असते. म्हणजे स्वतःच्याच हाताने ती स्वतःला हवं तेवढं मारते. कारण का इथे आता रागिनीला खूपच जास्त गुंड लोकांनी मारले, हे आता घरातल्या लोकांना कळावं म्हणून इथे सगळ्यांचा विश्वास बसावा. तेव्हा इकडे रागिनीने हे सगळं प्लॅनिंग केलेलं असतं आणि त्या पद्धतीने ती सगळं सांगत असते की जसं काय हे सगळं खरोखरच घडलं आहे. पण प्रेक्षकांनो हे सगळं खोटं असतं. रागिनीने एक कहाणी तयार केलेली असते आणि त्याच्यामध्ये ती जे काही सांगत असते ते स्वतःच्या सोयीने, स्वतःच्या म्हणजे मनाने सांगत असते. ते काही घडलेलं नसतं, हे सगळं नाटक असतं. म्हणजे आता माल गायब करण्यामध्ये रागिनीचा हात आहे हे कुणालाही कळायला नको. तिच्याकडून ते लक्ष डायव्हर्ट व्हावं, म्हणजे स्वतःनेच तिला आता किडनॅप करून घेतलं होतं, जेणेकरून आकाशचा संशयाचा रोग तिच्याकडे जाऊ नये म्हणून हे सगळं रागिनीने केलं होतं. रागिनी म्हणते खूप मारलं मला, खूप क्रूर लोक होती ती. तेव्हा इथे घरातल्या लोकांना जरी ते सगळं खरं वाटत असलं तरीसुद्धा भूमीला मात्र ते अजिबात खरं वाटत नाही. उलट इथे रागिनीसुद्धा आपल्या मनामध्ये हेच म्हणते की भूमी, अगं सगळ्यांना माझ्या बोलण्यावरती विश्वास बसेल, पण तुला माझ्या बोलण्यावरती विश्वास अजिबात बसणार नाही आहे, मला माहिती आहे. पण आता घरातल्या लोकांना मी सांगितलेली कहाणी इतकी खरी वाटली ना की तू जरी आता मला अजून काही प्रश्न विचारायला गेलीस तरीसुद्धा कुणीही तुझी साथ देणार नाही, कुणीही तुझ्या बोलण्याला अग्री करणार नाही आहे, असं रागिनी म्हणत असते. विचार ना विचार, आता अजून काही प्रश्न असतील तर विचार, पण तुझी साथ कुणीच देणार नाही, असं इथे रागिनी म्हणत असते. तेव्हा भूमी म्हणत असते की आत्यांवरचा माझा जो संशय आहे तो दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आत्या खोटं बोलत आहेत असंच मला वाटतं आहे. त्यांच्या बोलण्यामध्ये मला अजिबातच खरेपणा जाणवत नाही आहे. कदाचित त्यांनीच हा माल सगळा चोरी केला आणि नंतर पकडला गेला म्हणून आता स्वतःवरती नाव येऊ नये, स्वतःचं नाव फुटू नये म्हणून इथे स्वतःलाच किडनॅप करून घेतलं आणि त्यानंतरला स्वतःलाच किडनॅप करून झाल्यानंतर इथे आता स्वतःच आम्हाला मिळण्यासाठी सुद्धा त्यानेच प्रयत्न केलेत. तेव्हा इथे प्रेक्षकांनो म्हणजे आमच्यापर्यंत माहितीसुद्धा आत्यांनीच पोहोचवले की त्या कुठल्या ठिकाणी आहेत म्हणून. त्यानंतर इथे रागिनीने हा सगळा प्लॅन स्वतःला वाचवण्यासाठी केला आहे हे भूमीला कळलेलं असतं. भूमी म्हणते की आत्या, तुम्हाला माहिती आहे की आता माझ्याकडे काही पुरावा नाही आहे म्हणून मी काही बोलणार नाही, पण असू द्या, एक तरी पुरावा असा हाती लागेल की ज्याच्यामुळे तुमचा हा खोटारडेपणा आहे ना तो माझ्या समोर येईल आणि मग लवकरच घरातल्या लोकांच्या सुद्धा. तेव्हा इथे 4 फासे जरी तुमच्या बाजूने असतील तर एक तरी माझ्या बाजूने पडेल, असं भूमीला आता वाटत असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे आता गायकवाड सर आणि 2 हवालदार बाहेर उभे असतात. तेव्हा इकडे आकाश आणि भूमी दोघेही खाली आलेले असतात. तेव्हा इकडे गायकवाड सर म्हणतात, कसे आहेत रागिनी मॅडम, ठीक आहेत ना. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो की गायकवाड सर, मी काय म्हणतोय, म्हणजे जर आत्याला आपण उद्या माहिती विचारली तर जमेल का. तिचं स्टेटमेंट तुम्ही उद्या घ्या, कारण ती आत्ता शुद्धीवरती आली आहे, तिला व्यवस्थित बोलता येत नाही आहे. तेव्हा तुम्ही उद्या येऊन जरी तिचं स्टेटमेंट घेतलं ना तरीसुद्धा चालेल. तेव्हा इकडे आता गायकवाड सर म्हणतात ठीक आहे, काही हरकत नाही, पण नवीन माहिती काही मिळाली का. तेव्हा इकडे भूमी म्हणते हो मिळाली ना, नवीन माहितीसुद्धा मिळाली. म्हणजे आत्याच्या म्हणण्यानुसार त्या ज्या ठिकाणी गेल्या होत्या त्यांना तिथे आपल्या मालाचा पत्ता लागला होता. त्या ड्रायव्हर लोकांनीच त्यांना किडनॅप केलं होतं म्हणून त्या तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होत्या.
मार्केटमध्ये त्यांनी त्यांना गाठलं आणि तिथूनच त्यांना किडनॅप केलं आणि गाडीमध्ये त्यांना कोंबून गोडाऊनच्या ठिकाणी घेऊन गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांना मारलं. पण ज्या वेळेला तुम्ही हे सगळे प्रश्न त्या ड्रायव्हर लोकांना विचारले तेव्हा ड्रायव्हर लोकांनी तर स्टेटमेंटमध्ये असं काही सांगितलेलं नाही आहे. फायनल स्टेटमेंटमध्ये सुद्धा त्यांनी किडनॅपिंगचा विषय घेतलेला नाही आहे. म्हणजे हे सगळं काय आहे? नक्की खोटं कोण बोलतं आहे? तेव्हा इकडे गायकवाड सर म्हणत असतात, काही हरकत नाही, मी आता त्यांच्याकडून खरं काय आहे ना ते बरोबर वधवून घेतो, तुम्ही अजिबातच काळजी करू नका, असं गायकवाड सर म्हणतात. त्यानंतर भूमी म्हणत असते, आकाश पण एक गोष्ट मला कळत नाही आहे, नेहमी आत्यांच्याच बाबतीत असं का घडतं रे? म्हणजे आता मागच्या वेळेला सुद्धा पैशांची चोरी झाली, 20 लाख रुपयांची पैशांची चोरी झाली, तेव्हासुद्धा आत्यांवरतीच हल्ला झाला. आता या वेळेला सुद्धा आपला माल चोरीला गेला, आत्यांवरतीच हल्ला झाला. म्हणजे बघ ना तू. तेव्हा इकडे आकाश म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे भूमी? तेव्हा भूमी म्हणते, आकाश मला एवढंच म्हणायचं आहे की तू आत्यांवरती आहे ना ऑफिसची जबाबदारी देऊ नकोस. कारण तू बघतोयस ना, तू त्यांच्यावरती ऑफिसची जबाबदारी देतोस आणि त्यांच्याबरोबर हे असं सगळं घडतं. म्हणून मला असं वाटतं की तू त्यांना ऑफिसपासून जरा लांबच ठेव, त्यांना तू जबाबदारी देऊ नकोस. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, भूमी तू बरोबर बोलतेस, म्हणजे आत्याकडून ती जबाबदारी आता काढून घ्यायला हवे, तिला आरामच करू दे. तेव्हा इकडे आकाश म्हणतो, आत्याच्या बाबतीतच अशा गोष्टी कशा काय घडतात काय म्हणती. त्यानंतरला इथे भूमी म्हणत असते की आत्या, तुम्हाला असं वाटत असतील तुम्ही जिंकलात ना, हो की नाही? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळे फासे जरी तुमच्या बाजूने पडले असतील ना, तरी एक फासा माझ्या बाजूने असा पडेल ज्याच्यामध्ये मी हे सिद्ध करेन की तुम्हीच खऱ्या गुन्हेगार आहात. तुम्ही स्वतःला किडनॅप करून घेतलं, तुम्हीच ते पैसे चोरलेत आणि तुम्हीच स्वतःला किडनॅप करून घेऊन तो मालसुद्धा तुम्ही चोरी करायला सांगितला होता. या सगळ्या गोष्टी मी सिद्ध करेन, असं भूमी आता म्हणत असते. त्यानंतर पौर्णिमा रागिणीच्या हाताला मलम लावून देत असताना म्हणते, बाप रे किती लागून घेतलेत ना तुम्ही स्वतःला, बापरे बापरे किती मारले हो आई तुम्हाला. तेव्हा इकडे आता रागिणी म्हणत असते, पौर्णिमा तू मुद्दामून बोलतेस का हे सगळं? तेव्हा पौर्णिमा म्हणते, मग आई मी काय करू? तुम्हाला काय वाटते, मला कळत नाही आहे का तुम्ही काय करण्याचा प्रयत्न करताय ते? तुम्ही स्वतःहूनच स्वतःला मारले, तुम्ही स्वतःहूनच स्वतःला किडनॅप करून घेतलं होतं, हे काय मला माहिती नाही आहे का? म्हणजे इथे माल चोरीचा आरोप तुमच्यावरती येऊ नये म्हणूनच तुम्ही हे सगळं केलंत ना स्वतःला वाचवण्यासाठी. इथे मालसुद्धा तुम्ही चोरी केलात, पण आता ते प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून आता लगेच स्वतःला किडनॅप करून घेतलं, हे काय मला माहिती नाही आहे का? तेव्हा इकडे आता रागिणी म्हणते, हो बाई हो, माहिती आहे ना तुला, मग काय करणार होते मी? त्या आकाशचा संशय माझ्याकडे यायला वेळ लागला नसता, कळते का तुला? म्हणूनच मला हे नाटक करावं लागलं, म्हणूनच मी स्वतःला किडनॅप करून घेतलं आणि हे मारलेसुद्धा मी स्वतःलाच. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, माहिती आहे मला सगळं, पण आई तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी करत असताना तेव्हा एकदा तुम्ही प्लीज मला सांगत जाओ, मलासुद्धा माहिती असू दे तुम्ही काय करण्याचा प्रयत्न करते आणि काय नाही. कारण कधी कधी हे प्रकरण ना माझ्याही अंगाशी येऊ शकतं, कळते का तुम्हाला? आधीच इथे एक प्रॉब्लेम सुटत नाही आहे तर दुसरा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा रागिणी म्हणते, का काय झालं? तेव्हा पौर्णिमा म्हणते, थांबा मी आले. आणि ती आता नर्सची चिठ्ठी घेऊन येते. बघा त्या नर्सने काय गोंधळ घालून ठेवला आहे. त्याच्यामध्ये आता चिठ्ठीमध्ये त्या नर्सने लिहिलेलं असतं की रागिणी मॅडम आणि पौर्णिमा मॅडम तुम्ही दोघीजणी सोबत काम करता आम्हाला माहिती आहे. रागिणी मॅडमचा फोनच लागत नाही आहे, म्हणून आता तुमच्याजवळ ही चिठ्ठी देतो आहे. हे बघा, आमचा निरोप तुम्ही रागिणी मॅडमपर्यंत पोहोचवा. त्यांनी आम्हाला अजूनपर्यंत पैसे दिलेले नाही आहेत. त्यांना सांगा 2 दिवसामध्ये पैसे द्यायला, म्हणजे आम्ही गोव्याला निघून जाऊ. आणि जर 2 दिवसामध्ये पैसे दिले नाही तर मग आम्हाला फायनल डिसिजन घ्यावा लागेल, आम्ही काहीतरी टोकाचा डिसिजन घेऊ, असं त्या नर्सने आता लिहिलेलं असतं. तेव्हा रागिणी म्हणते, अरे देवा, आता हिलासुद्धा पैसे हवेत. आधीच एकाला पैसे देण्यासाठी मला काय काय करावं लागतं आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते, कुणाला पैसे देताय तुम्ही? तेव्हा इकडे रागिणी म्हणते, अगं असं काय करतेस? आता हे सगळं मी काम केलं, एवढं सगळं मॅनेज केलं, मग एका माणसाला हाताशी घेतलं होतंच ना मी, मग त्याला आता कामाचे पैसे नको का द्यायला? इतकी माणसं मॅनेज करणं, गाडी मॅनेज करणं, सगळं नाटक मॅनेज करणं, पैसे तर द्यावे लागणारच आहेत ना. तेव्हा इकडे रागिणी म्हणते की त्याला पैसे देते तर आता हिलासुद्धा पैसे हवेत. या नर्सला तर आहे ना काहीतरी आता केलं पाहिजे आणि ह्या नर्सचं तोंड कायमचं बंद केलं पाहिजे, असं आता रागिणी म्हणत असते. तेव्हा इथे रागिणी आता मधल्यामध्ये फसलेली असते. तिला नुसते काही लोकांना पैसे द्यावेच लागत असतात.
तर इकडे भूमी आणि मानसी दोघीजणी किचनमध्ये काम करत असतात. तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, मनू खरं सांगू का, आत्यांवरचा संशय आहे ना, माझा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. म्हणजे मला असं वाटतंय की आत्याने हे सगळं आहे ना मुद्दामून केलंय. त्यांनी स्वतः तो माल चोरी केला आणि चोरीचं प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून त्यांनी स्वतःला किडनॅप केलं, असंच वाटतंय मला. तेव्हा इकडे मनू म्हणते, ताई तुला असं वाटतंय ना, तुला संशय आलाय ना आईंवरती, म्हणजे तू एक ना एक दिवस हे सिद्ध करून दाखवणारच की आईने आतापर्यंत हे जे काही केलं ते नाटकच होतं म्हणून. तेव्हा मनू म्हणते की ताई अजून एक बातमी तुला सांगायची होती. तेव्हा भूमी म्हणते, कुठली? मनू म्हणते, अगं तू जेव्हा इथे नव्हतीस ना, तेव्हा पौर्णिमाला एक लेटर आलं होतं. एक कुरिअरवाला आला होता. मी त्याच्याकडून लेटर घ्यायला गेले तर त्याने माझ्याकडे दिलं नाही, बरोबर पौर्णिमाकडेच दिलं. म्हणजे आधी मी एकटीच होते खाली, नंतर पौर्णिमासुद्धा आली आणि ते कॉन्फिडेन्शियल लेटर आहे असं तो म्हणाला. आता तू मला सांग, पौर्णिमाला कॉन्फिडेन्शियल लेटर कोण पाठवणार? एकतर रागिनी आई आणि तिच्यामध्ये नक्कीच काहीतरी शिजत असतं. मला असं वाटतंय की हे सगळं आहे ना रागिनी आईनेच केलेलं आहे. तेव्हा इकडे आता भूमी म्हणत असते की पौर्णिमाला कॉन्फिडेन्शियल लेटर कुणी बरं पाठवलं असेल, नक्कीच काहीतरी गडबड आहे. म्हणून तू एक काम कर, तू आहे ना जरा त्या पौर्णिमाकडून ते लेटर मिळवण्याचा प्रयत्न कर. नक्कीच आपल्याला आत्यांच्या विरोधामध्ये काहीतरी पुरावा मिळेल, बरोबर की नाही? तेव्हा मनू म्हणते, ठीक आहे, ते लेटर चोरण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेनच. त्यानंतरला इकडे भूमी म्हणते, आणि तो यशपाल आहे ना, यशपाल, तो सुद्धा आहे ना मला विचित्रच वाटतो. म्हणजे रागिनी आत्यांवरती तर मला संशय आहेच, पण तो यशपालसुद्धा खूप विचित्र आहे. मी त्याच्यावरती बारीक नजर ठेवून आहे. खूपच जास्त गोड गोड बोलतो ना तो. पण गोड पदार्थांना इथे मुंगे आणि किडे दोन्हीही लवकर लागतात हे माहिती नाही आहे त्याला. त्याचीसुद्धा आता वाट लवकरच लावायला हवी आहे. आत्या त्याला काय एवढं एंटरटेन करतायत, काय एवढं महत्त्व देत आहेत, मलासुद्धा कळत नाही आहे. तेव्हा इकडे त्याचा नेमका काय हेतू आहे हे शोधून काढायलाच हवं असं भूमी म्हणते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी आणि आकाश दोघेही झोपलेले असतात. तेव्हा आकाश आपल्या मोबाईलमध्ये बिझी असतो. भूमीला काही झोप येत नसते. ती या कुशीला त्या कुशीला आता होत असते. तेव्हा आकाश म्हणतो, भूमी काय होतंय तुला, तू एवढी रेसलेस का आहेस? तेव्हा इथे भूमी म्हणते, नाही आकाश, मला पण कळत नाही आहे की मला असं का होतं आहे. तेव्हा इथे आकाश आता तिचा हात पकडतो आणि तिला म्हणतो की भूमी काय झालं, कसला विचार करतेस? तेव्हा भूमी म्हणते, नाही आकाश, मलासुद्धा कळत नाही आहे की झोप का येत नाही आहे ते, मी रेसलेस आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, एक मिनिट, मला माहिती आहे तू का रेसलेस आहेस ते. तेव्हा भूमी म्हणते, आकाश बघ ना, अचानकपणे किती आणि काय काय गोष्टी घडत आहेत ना आपल्या घरामध्ये, काही अंदाजच लावता येत नाही आहे की आपल्या बाबतीतच तसं का व्हावं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, भूमी नको जास्त विचार करू, मला माहिती आहे तुला आता झोप कशी येणार आहे, एक मिनिट थांब. तेव्हा इथे आकाश आता उठतो, लाईट चालू करतो, आपला मोबाईल घेतो आणि भूमीला म्हणत असतो की आपण एक काम करूया, आपण आता पारितोषला व्हिडिओ कॉल करूया आणि जेव्हा तू आता क्षितिजाला बघशील ना, तेव्हाच तुला शांत झोप लागेल, बघच तू. तेव्हा इथे आकाशने आता भूमीचं मन जाणलेलं असतं आणि तो लगेचच इथे आता फोन करणार असतो पारितोषला आणि क्षितिजाला दाखवायला सांगणार असतो, जेणेकरून भूमीला इथे शांतपणे झोप यावी म्हणून. पण इथे कुठेतरी भूमी आता घाबरत असते, कारण ज्या पद्धतीने अमोलीने तिच्यावरती आरोप केलेले असतात ते तिला आता आठवतात. त्याच्यामुळे इथे आकाश फोन तर लावायला जात असतो, पण भूमीचा चेहरा उतरलेला असतो. तिला भीती वाटत असते की फोनवरती जर तिने विचित्र रिॲक्ट केलं तर, म्हणजे मागच्या वेळेला जेव्हा फोन केला होता तेव्हा तिने कट केला होता. त्यामुळे इथे भूमीला आता अमोलीची भीती वाटत असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता आजी म्हणत असतात, अगं भूमी जा बाई, काहीतरी गोडाधोडाचं कर, आता घरावरची सगळी संकटं दूर पळून गेलेली आहेत. तेव्हा भूमी आता गोडाधोडाचं करायला जाणार, तेवढ्यातच तिथे गायकवाड सर येतात आणि म्हणतात की मिस्टर आकाश. तेव्हा आकाश म्हणतो, गायकवाड सर तुम्ही इथे आता म्हणजे का आलात? सगळी केस तर आता क्लोज झालेली आहे ना? तेव्हा गायकवाड सर म्हणतात, नाही त्याबद्दल आलेलो नाही आहे. यशपाल तुम्हीच ना? तेव्हा यशपाल येतो आणि म्हणतो, हो हो मीच यशपाल आहे. काय म्हणताय, तुम्ही मला भेटायला आलात, पण माझ्याकडे तुमचं काय काम? तेव्हा इकडे गायकवाड सर म्हणतात की यशपाल, आम्ही तुम्हाला इथे अरेस्ट करायला आलो आहे, चला आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला चला. असं म्हणाल्यानंतर इथे यशपालला आता खूप मोठा धक्का बसतो. भूमीला, आकाशला, रागिनीला, घरातल्या सर्व जणांनाच आता खूपच मोठा धक्का बसलेला असतो. कारण यशपाल हा अचानकपणे येतो काय
आणि लगेचच इथे काही दिवसानंतर आता गायकवाड सर त्याला अरेस्ट करायला येतात काय, हे सगळ्यांना आता खूपच जास्त धक्कादायक वाटत असतं आणि आश्चर्य वाटतं.